आमने इंटरचेंज एक प्रश्न आहे की जेव्हा आपण कल्याणहून जो रायते इंटरचेंज आहे, रायते इंटरचेंज म्हणजे गोवेले गावाचं आहे. कल्याणवरनं जेव्हा आपण अंबरनाथ वगैरे मार्गे रायते इंटरचेंजवरनं नागपूरला जाण्यासाठी येऊ, त्यावर आपल्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे त्याचा एक्सेस घ्यावा लागणार आहे. तो पार आपल्याला हा जो आमने इंटरचेंज आहे इथपर्यंत घ्यावा लागणार आहे. तर प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आपण कल्याणवरनं एंट्री करू समृद्धी महामार्गावर येणार किंवा नागपूरला जाणार, त्यावेळेस आपण गोवेली जो रायते इंटरचेंज त्या ठिकाणी जशा टोल नाक्यावरनं आत घुसू आपल्याला कदाचित टोल लागला जाईल, म्हणजे टोल तर लागणार, तिथे एंट्री होईल. मग दुसरी एक्झिट राहणार आहे ती आपल्याला जो समृद्धी महामार्ग आहे आमने इंटरचेंज जिथनं समृद्धी महामार्गाची सुरुवात होते तो जो टोल नाका आहे तिथे देखील एक एक्झिट एंट्री राहणार आहे. तर प्रश्न असा आहे की टोल जो आहे कल्याणवरनं अंबरनाथवरनं येताना नागपूरला जाण्याकरता डबल टोल द्यावा लागेल का, हा माझा एक प्रश्न आहे. कारण एक तर रायते इंटरचेंजच्या ठिकाणी टोल आहे आणि जो मार्ग आहे तो आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा वापर करणार आहे, जो NHAIच्या अंतर्गत येतो. आणि पुढे आपला नागपूरसाठी जो मार्ग आहे ज्याला आपण नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग बोलतो, तो महाराष्ट्र राज्याच्या खात्यात येतो. म्हणजे एकंदरीत प्रश्न असा की दोन आपल्याला विभाग या मार्गावर प्रवास करताना भेटणार आहे. तर टोल जो आहे तो डबल लागणार आहे का सिंगल लागणार आहे, हा एक प्रश्न आहे. तर आपण या संदर्भात माहिती असेल नक्कीच सांगावे. आणि सिंगल टोल तुम्हाला वाटत असेल लागावा तर आपण दुर्गाडी कल्याणवर जेव्हा निघतो त्यावेळेस आमने आधारवाडी बापगाव करत जेव्हा आपण येऊ त्यावेळेस मुंबई नाशिक महामार्गाला जेव्हा वळण आपण घेऊ डाव्या हाताला, त्यावेळेस आपल्याला सायदारा इंटरचेंज या ठिकाणून वळण घ्यावे लागणार आहे. तिथून आपण जर आलो तर कधी आपल्याला सिंगल टोल लागू शकतो, असा माझा एक अंदाज आहे. पुढे पाहूयात काय ते. तर आपल्याला काय वाटतं डबल टोल लागेल की नाही, आपण नक्की कमेंट्समध्ये नमूद करावे. एक छोटासा प्रश्न होता. काच आपल्याकरता व्हिडिओ आवडला लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे. काच आपल्यासाठी सतत नवीन नवीन अपडेट आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका. कल्याण दुर्गाडी ते समृद्धी महामार्ग कसे जावे. चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. दुर्गाडी ॲक्च्युली आपण कल्याण या ठिकाणी दुर्गाडी येत आहोत आणि आज आपल्याला कल्याण डोंबिवली ते समृद्धी महामार्ग हा प्रवास कसा करता येईल त्या संदर्भात एक व्हिडिओ बनवायचा आहे. कारण आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की कल्याणहून समृद्धी महामार्गाची कशी जावे त्याबाबत एक व्हिडिओ करा म्हणून. तर मी योगेश आत्मा आंबवले. आज आपण दुर्गाडी इथून समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई इथे जाण्यासाठी जो मार्ग आहे तो दाखवणार आहेत. दोन पर्याय आहेत. एक तर तुम्ही या ठिकाणाहून सरळ मुरबाड रोड पकडू शकता, जो गोवेली या ठिकाणाहून तुम्हाला रायते इंटरचेंजवरनं समृद्धी महामार्गाला कनेक्ट होतो, जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. आणि दुसरा पर्याय जो लाल चौकीहून आधारवाडी गांधारी प्लस तलवली नाका जो मुंबई नाशिक महामार्ग त्याला कनेक्ट होतो आणि तिथून जातो. तर आज आपण त्या दोघांपैकी एक जो पर्याय आहे जो लाल चौकी आधारवाडी त्या मार्गाने आपण जाऊयात आणि पाहूयात समृद्धी महामार्गाने कसे जाता येते. चला जाऊयात पुढे.